अमरावती शहरातील देशपांडे प्लॉट परिसरासह गोपालनगर, नवाथेनगर, चौरेनगर आणि सुरेश कॉलनीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या साफसफाई ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील देशपांडे प्लॉट परिसरात स्वच्छतेच्या नावाने मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार मंगल कार्यालयाजवळ सिटी न्यूजचा कॅमेरा किंवा अधिकारी दिसले की साफसफाईची गाडी आणि कर्मचारी तातडीने हजर होतात. पवन नगर, महालक्ष्मी नगर, देशपांडे प्लाट, छोटे गाड़ियाँ सब बड़े गाड़ी में भरते और ये बड़ी गाड़ी भर के लोड करके कंपाउंड डिपो खाली करते. सुबह 8 बजे से स्टार्ट करते तो 2, 2:30, 3 बज जाते हमको यहीं गाड़ा. ये बस अम्बा मंगल पर बड़ी गाड़ी लगाते हम. नहीं, गोपाल नगर का अलग एरिया है. ये देशपांडे प्लाट, ये आदर्श नगर, पवन नगर, महालक्ष्मी नगर, साई नगर, इधर का ये अलग है. साई नगर. मात्र याच परिसराच्या पाठीमागील गल्ल्यांमध्ये तसेच गोपालनगर, नवाथेनगर, चौरेनगर आणि सूरज कॉलनीमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. या भागांमध्ये कचरा उचलणारी गाडी 2 ते 3 दिवसांनी एकदाच येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक नाल्यांची महिनोन्महिने साफसफाई झालेली नाही. नाल्यांमध्ये प्लास्टिक, कचरा आणि गाळ साचल्याने त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. नाल्यांमधील घाण पाणी आता रस्त्यांवर वाहू लागले असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वेळेत नाल्यांची साफसफाई झाली नाही तर सांडपाणी थेट रस्त्यांवर आणि घरांच्या परिसरात येण्याचा धोका नागरिकांनी व्यक्त केला आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढत असताना संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ शहराचे दावे करणाऱ्या प्रशासनाने आता कागदावरील स्वच्छतेऐवजी प्रत्यक्षात काम करून दाखवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने नाल्यांची साफसफाई, नियमित कचरा संकलन आणि प्रभावी स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.